आणि आता बातमी नाशिकमधून एटीएसने केलेल्या कारवाईची आहे, कारण नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात एटीएसने मोठी कारवाई केली। 3 संशयितांना एटीएसने आता ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेतलेले 3ही संशयित बांगलादेशी असल्याची सूत्रांची माहिती आहे। हे 3ही संशयित बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करत पाथर्डीमध्ये भाड्याने राहत होते। या तिघांनाही वास्तव्यासाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या व्यक्तीलाही एटीएसने आता अटक केली आहे। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पाथर्डी गाव येथे एटीएस नाशिक पथक यांनी बांगलादेशी नागरिकांवरती कारवाई केलेली आहे। हो, तपासामध्ये असं ती महिला म्हणते की जाधव नावाच्या व्यक्तीने गोरक्षनाथ जाधवने लग्न केलेलं आहे त्या बांगलादेशी महिलेशी, पण त्याबद्दल अजून कुठले पुरावे आमच्या हातात आलेले नाही। त्याच्या अनुषंगाने सुद्धा तपास करत आहोत। त्या महिला इथे नाशिक शहरामध्ये कोणाकडे काम करत होत्या त्याचाही तपास आम्ही करणार आहोत। गोरक्षनाथ जाधवनी एग्रीमेंट बनवलं होतं घर मालकाशी, त्याचा आम्ही तपास करणार आहोत।